छगन भुजबळ बोलतात, पाहूया. आभार. आणि आज पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी शपथ घेतलेली आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांचेसुद्धा मनापासून मी आभार मानतो. तसेच या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि अमित भाई शाह यांचेसुद्धा आभार मानतो. या सगळ्या मागच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समता, महात्मा फुले समता परिषद आणि आमचे सगळे कार्यकर्ते, त्याचबरोबर येवला लासलगाव मतदारसंघाचे कार्यकर्ते, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. शपथ घेतलेली आहे, काय काय जबाबदारी आता बाकीच्या काही जबाबदाऱ्या असतील ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, ते काम करायचं. 1991 पासून जे आज शपथ घेतो आहे, मंत्रिपद येत आहे, जात आहे, अनेक खाती सांभाळलेली आहेत. असंच जे काही खातं मला मिळेल त्याप्रमाणे आपण निश्चितपणे काम करू. विशेषतः आमच्या नाशिक जिल्ह्यात आणि इतर ठिकाणीसुद्धा आणि येवले मतदारसंघामध्ये सुद्धा या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. शेतकरी रडत आहेत. तर त्या बाबतीमध्ये मी जे आहे आमच्या जे मुख्यमंत्री आणि इतर सगळ्यांशी बोलणार आहे आणि त्यातून ते आमच्या शेतकऱ्यांना काय आपल्याला मदत करता येईल आणि तातडीची मदत करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यासाठी मी प्रयत्न करेन. धन्यवाद सर. तुमचा शपथविधी झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुमचे जे काही अंजल दमाने असतील, आणखी मनोज जरांगे असतील, अंजल दमाने सगळ्यांनी नाराजी व्यक्त केलेली. त्यांचे मी आभार मानतो. देखिए, मैंने जो है आज कैबिनेट मंत्री पद की जो है शपथ ग्रहण की है. इसके लिए मैं मुख्यमंत्री फडणवीस साहब और उप मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे और अजितदादा पवार और हमारे पार्टी के प्रफुल्ल पटेल साहब, तटकरे साहब, हमारे पार्टी के सारे लोग, मेरे मतदार संघ के येवला लासलगाव मतदार संघ के सारे लोग, समता परिषद के सारे लोग और सारे जो है हमारे प्रधानमंत्री और अमित भाई शाह का भी मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. अब जो भी काम मुझे दिया जाएगा वो काम मैं करूँगा.